नमस्कार फ्रेंड्स, मी आहे डॉक्टर सुबोध पुरोहित, दृष्टी आय केअर चीफ कन्सल्टंट अँड सर्जन। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहे बरेच आपले पेशंट्स असतात, ते विचारतात आम्हाला की आमच्या आई वडिलांना किंवा आमच्या सासू सुसऱ्यांना काही मोतीबिंदूचा आजार झाला आहे का। तर बऱ्याचदा तुमचे जे आई वडील आहेत ते टी व्ही बघताना जेव्हा ते म्हणतात की मला थोडंसं अस्पष्ट दिसतंय किंवा असं छोटे डोळे करून बघतात किंवा त्यांना जवळचं थोडं चांगलं दिसायला लागते आणि दूरचं त्यांना कमी दिसते। यस, जवळचं चांगलं दिसायला लागते आणि दूरचं त्यांना अस्पष्ट दिसते। तर अशा जे रुग्ण असतात त्यांना मोतीबिंदू असण्याचा संशय असतो। तर त्यांना कधी पण चेक करून घ्यायचं आहे की त्यांना मोतीबिंदू आहे की नाही। पहिले जे मोतीबिंदूचे ऑपरेशन व्हायचे त्याच्यामध्ये पूर्ण मोतीबिंदू पिकेपर्यंत थांबायचे। जसं मोतीबिंदू खूप जास्त पिकल्यानंतर त्यांना 1.5 फूट किंवा 2 फूट पण दिसत नाही तोपर्यंत थांबायचे, किंवा आपले आई आजोबा किंवा आजोबाचे वयस्कर लोक असायचे त्यांना आपण पकडून आणायचं हॉस्पिटलमध्ये की यांना काही दिसत नाही, ऑपरेशन करा। पण मित्रांनो, आजकाल तसं करायला नाही पाहिजे, कारण आजकाल आपण जे ऑपरेशन करतो ते आहे सेंच्युरियन विजन सिस्टम, म्हणजे सेंच्युरियनची ॲडव्हान्स्ड फेको मशीनमध्ये, ज्याच्यामध्ये लेझर किंवा अल्ट्रासोनिक टेक्नॉलॉजीमध्ये आपण मोतीबिंदू जे आहे कमी जेव्हा राहतो तेव्हाच करायला जास्त चांगला असतो, जेणेकरून तो लवकर पेशंटची हिलिंग पण होते आणि लवकर आपल्या कामाला वेळेवर जाऊ शकतो आणि त्यांचे जे रिझल्ट्स असतात ते पण चांगले असतात। म्हणून मोतीबिंदूचे ऑपरेशन पूर्ण पिकेपर्यंत थांबायची गरज नसते, वेळेवर करणं आवश्यक आहे। धन्यवाद।